जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकांना सुरुवात झालेली आहे। अर्थात वाशिम आणि यवतमाळ लोकसभेच्या निवडणुका येत्या 26 एप्रिलला होणार असून त्याच दिवशी मतदानही होणार आहे। त्या अनुषंगाने आम्ही वाशिम आणि यवतमाळ लोकसभा क्षेत्रातील लोकांच्या मनामध्ये काय आहे, जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत। विदर्भाची शैक्षणिक पंढरी म्हणून अशी त्या शहराची ओळख आहे, अशा कारंजा नगरीमध्ये आज आम्ही आलेलो आहोत आणि कारंजा वासियांना नेमकं आपला खासदार त्यांना कसा हवा आहे किंवा कारंजा वासियांच्या मनातला कौल काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत। कारंजामध्ये आम्ही का आलो याचं कारण असं आहे की कारंजा हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून वाशिम जिल्ह्यामध्ये याची ओळख आहे। नुसतं वाशिम जिल्ह्यामध्येच नाही तर विदर्भामध्ये देखील याची अशी ओळख असल्यामुळे कारंजाच्या जनतेच्या मनात काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत आणि कारंजावासियांना त्यांच्या भावी खासदाराकडून काय अपेक्षा आहेत ते आज आपण या कौलमधून जाणून घेऊयात। समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवरून आपण खाली उतरलेलो आहोत आणि आता आपण कूच करणार आहोत कारंजा नगरीमध्ये। चला तर पाहूयात कारंजावासियांच्या मनामध्ये काय आहे। पाहत रहा वत्स गुलमलाही। कारंजा शहराला जेवढ्या उपमा दिल्या तेवढ्या उपमा कमी पडतील। विदर्भातील शैक्षणिक पंढरी, सांस्कृतिक वारसा असलेलं शहर, विद्येचं माहेरघर, प्रति पुणे म्हणून अशी कारंजाची ओळख आहे। म्हणूनच वाशिम यवतमाळ या लोकसभेचा आढावा घेण्यासाठी या शहराची मी निवड का केली, कारण की म्हटलं इथून जे लोक असतात, इथली जी पिढी आहे, इथले जे लोक आहेत वेल एज्युकेटेड आहे, त्यांना प्रश्नांची जाणीव आहे। म्हणून आता आपण कारंजाच्या स्वर्गीय प्रकाशदादा डहाके निसर्ग वन पर्यटन केंद्रामध्ये सकाळी आलेलो आहोत आणि स्थानिक लोकांना आपण प्रश्न विचारणार आहोत। महाविकास आघाडीकडनं मला वाटतं संजय देशमुख आहेत आणि महायुतीकडनं राजश्रीताई पाटील आहेत। कुणाचं बलाबल जास्त वाटतं? बलाबल महाविकास आघाडी संजय देशमुख यांचंच वाटतंय मला। काय कारण आहे? कारण 3 टर्म झाले महायुतीचं कॅन्डिडेट आहे इथं। पूर्ण सर्वात मोठा भौगोलिक आराखडा बघितला असता सर्वात मोठा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात महायुतीचं सरकार असताना कारंजा यवतमाळ यांना कारंजा आणि म्हणजे वाशिम यवतमाळ या मतदारसंघामध्ये काय फॅसिलिटी यांनी दिल्या? कुठलीही फॅसिलिटी दिली नाही। ट्रेन चालू झाली नाही, शकुंतला चालू झाली नाही। अकोला मार्गे यवतमाळ आणि माझे खासदार तर म्हणतात शकुंतलेचं ब्रॉडगेजचं काम चालू झालेलं आहे, निधी आलेला आहे, झालेला आहे। 3 टर्म काढले ना त्यांनी। 3 टर्ममध्ये 5 टर्म काढल्या। मग 5 टर्ममध्ये ती ट्रेन व्हायला पाहिजे होती। यवतमाळवरून जर मेन लाईनला जायचं असलं तर यांना अकोला आणि अकोल्याशिवाय पर्याय नाही। यवतमाळवाला माणूस अकोल्याला जातो, वाशिमचा माणूस अकोल्याला जातो। या रोडनं ही कनेक्टिव्हिटी नाही आहे। मराठवाड्यात जाणारी जी जुनी ट्रेन होती ती आत्ता चालू झाली, मीटर गेज होती, ब्रॉड गेज केली ती। त्याही रूटवरमध्ये कमी गाड्यांची संख्या आहे। मला एक सांगा, आता हे झाल्या स्थानिक तुमच्या काही प्रश्न समस्या। 2 उमेदवार मी सांगितले, दोघांमध्ये बलाबल तुम्ही महाविकास आघाडीचं म्हणता। वाशिम जिल्ह्याच्या दृष्टीनं काय प्रश्न आहेत बरं? वाशिममध्ये वाशिम जसं आहे तसंच आहे। वाशिममध्ये कुठलाही विकास झालेला नाही। वाशिममध्ये 97 साली काँग्रेस सरकार असताना वाशिमचा जिल्हा झाला तालुक्याच्या ठिकाणाहून, आणि दुसरं कुठलंही म्हणजे भौगोलिक दृष्टी आपलं एज्युकेशनमध्ये काही फरक पडलेला नाही। जो दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये आजही व्हेंटिलेटरवर जर पेशंट लावले 5-6 तर त्याचं काम पडत नाही। दवाखान्यामधून वाशिमच्या जिल्हा रुग्णालयातून जर पेशंट अर्जंट आला ते अर्जंट रेफर हे अकोल्याच करतात। इथे कुठलीही सोय नाही। दुसरी गोष्ट पिण्याचं पाणी। पिण्याच्या पाण्यामध्ये एकबुर्जीचं धरण आहे, पाण्याचा जो सोर्स आहे तो कमी झाला आहे। शेतकरी जे सोयाबीनचे जे भाव होते काँग्रेस सरकार असताना हे 12,000, 8,000, 9,000वर नेलेत। आज सोयाबीन 4,000वर आहे, कापूस 11,500वर होता। यवतमाळ मतदारसंघाचा पांढरा सोनं आहे। असंही म्हटलं जातं ना की समजा शेतीचे सोयाबीनचे भाव कमी होते किंवा आपली जी आय आहे इन्कम ती देखील वाढली, असं देखील म्हटलं जातं। नाही, आपली इन्कम वाढलीच नाही ना। सोयाबीन ज्यावेळेस 8,000 रुपये विकत होते त्यावेळेस सोयाबीनच्या जी बियाची थैली होती ही 400 रुपयात भेटत होती। आज 4,500 रुपये सोयाबीन केलं आणि तीच थैली 2,400-2,500 रुपयावर आणली। मग आय कसं वाढणार आहे आपलं? जो गरीब शेतकरी आहे हा शेतकरी अजून गरीब होत गेला। प्रत्येक सामान्य माणसांचं जे उत्पन्न होतं हे कमी करून घेतलं आणि महागाई वाढवली। त्याच्यामुळं तो खूप त्याला ज्या निगडीच्या त्याच्या भौतिक गरजा आहेत, शिक्षण,
ताई की दादा मग आता यवतमाळ? नाही, ताई दादा हा प्रश्नच नाही आहे. जो विकास करेल तोच माणूस पुढे जाईल. त्याचंच म्हणजे वाटतं. हा जो माणूस आज जसा आहे दिल्लीमध्ये केजरीवाल यांनी शिक्षण आणि औषध म्हणजे आपला दवाखाना हे मोफत केलं आहे, वीज मोफत केली आहे, पाणी फुकट दिलं आहे, एस टीमध्ये स्त्रियांना मोफत दिलं आहे. तसं महाराष्ट्रात काहीच दिसत नाही. महिलांना दिले ना 50%. 50% देऊन काही फायदा नाही ना महिलांना देऊन. महिला ज्यावेळेस आता एस टीच्या संख्या ज्या होत्या ह्या ज्यावेळेस 18,000 होत्या आता 14,000 झाल्यात. महिला वाढल्यात, महिला गर्दी करून जातात, असं सुटसुटीत जात नाही. जसं पॉप्युलेशन वाढतं त्या प्रमाणामध्ये तुम्ही पब्लिकला सेवा दिली पाहिजे. तुम्ही पॉप्युलेशन वाढून राहिलं, सेवा कमी कमी करून राहिले, बरोबर हे आहे. चुकीचं आहे. आज देखील पैसे देऊन देखील तिकीट कन्फर्म मिळत नाही. परिस्थिती रेल्वेची असो किंवा मग महामंडळाची असो सारखीच आहे. दुसरे एक कारंजेकर माझ्यासोबत आहेत. काय नाव तुमचं दादा? अमोल तांगडे. काय मग यावर्षी दादा की ताई इथे? इथं दादा. कोणते दादा? चंद्रकांत दादा देखील आहेत? नाही, संजय देशमुख. संजय देशमुख. का बरं? 25-26 वर्षापासून एवढ्या भावनाताई खासदार होत्या, तर आज त्याच्या नावाची एक ॲम्ब्युलन्स बी नाही. खासदार असून बरं जाऊ दे, एवढ्या फॅसिलिटीज होऊ द्या की त्या ताईचं लक्ष एक ॲम्ब्युलन्स तालुका लेवलवर एवढ्या वर्षापासून एवढी जनता निवडून देऊन राहिली, रिसोर्टमध्ये आहेत ना. निवडून देऊन राहिली. अरे पण कारंजा तालुका इथूनही निवडून आला ना. तर एक फक्त माझं एवढंच आहे की ॲम्ब्युलन्स नाही देऊ शकला, तर बाकीचं काय. नवीन आता महाआघाडीचे आपण संजय देशमुख यांनाही पाहू 5 वर्षे काय करतात. तर त्यांनाही आता यावेळेस नवीन माणूस द्यायचाच, कारण की 25 वर्ष असल्यावर बी एक ॲम्ब्युलन्स नाही कारंजासारख्या एवढ्या तालुक्यात की दुसरे. म्हणून आपली इच्छा आहे की महाआघाडीचेच संजय भाऊ देशमुख. महाविकास आघाडीकडे यांचा कल जातोय. दुसरे एक ज्येष्ठ नागरिक माझ्यासोबत आहेत कारंजाचे. काकाजी, काय सांगाल तुम्ही यंदा या लोकसभेमध्ये काय होऊ शकतं? त्या मोदीमुळे त्या जनरल लोक मोदीला देते. मोदी चिमकेमुळे मोदी जरी नसला तरी मोदी सीट आहे ती येणार आहे. इथे आपल्या वाशिम यवतमाळमध्ये काय म्हणतात? वाशिम यवतमाळची वाशिम यवतमाळ कोण? राजश्रीताई पाटील येतील की राजेश्री पाटील. कारण की अगोदर ते आपलं हे आपलं भावना गौडी तिने काही काम केलं नाही आणि तिने भेटली. मला तर वाटतं 5 वर्षात एकदाही भेट दिसली काय. त्याच्यामुळे कारंजामध्ये आलेच नाही 5 वर्षापासून. आल्या ते पण आल्या आणि गेल्या. अच्छा, काही काम नाही केलं. सकाळी सकाळी काही लोक इथे फिरायला आलेले आहेत या निसर्ग वन पर्यटन केंद्रामध्ये. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात नेमका काय त्यांच्या मनाचा कल आहे तिकडनं. काय नाव आपलं? प्रवीण जोशी. बरं, काय सांगतो कल लोकसभा वाशिम आणि यवतमाळचा यावेळेस? लोकसभा आणि याच्यामध्ये सर्व खिचडी झालेली आहे. आमचं दोनच तो उमेदवार आहेत, खिचडी कशी? हो, पण पक्ष किती आले त्याच्यात? 2 उमेदवारांमध्ये 6 पक्ष आले ना. तरी पण जी खरी लढत होणार आहे ते 2 मध्येच होते ना. हो, पण आमचं असं म्हणणं आहे की बघ हे खासदार जे आहे ते लोकलचे पाहिजे आणि गावाचं डेव्हलपमेंट पाहिजे. नुसतं हे आज इलेक्शन पुरते नमस्कार चमत्कार करतात आणि 5 वर्ष दिसत नाही कोणीच. हे आपलं म्हणणं आहे. मोदीजी तर अहमदाबादला असतात, तिकडे गुजरातला असतात, त्यांचा मतदारसंघ वाराणसी. जरी बरोबर तो माणूस काम करतो ना, काम करणारं कोणतं गाव चालतं? ठीक आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला? रोड, नंतर काही इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा तुम्हाला. समृद्धी केल्या ना एवढा मोठा कारंजा. हां, तर तो गावातले रोड कोणते किती खराब आहेत. तो समृद्धी तो प्रत्येक सामान्य माणूस थोडी जाऊ शकतो. गावातले रोड महत्त्वाचे आहे, दवाखाना सुविधा महत्त्वाच्या आहे. आम्हाला अकोला अमरावती जावं लागतं इमर्जन्सीमध्ये. सर, गो ग्रीन काय आपलं नेमकं? हा आमचा ग्रुप आहे गो ग्रीन फाउंडेशन म्हणून. आम्ही काम करतो आपण त्यामध्ये? पावसाळ्यामध्ये आम्ही वृक्षारोपण करतो आणि उन्हाळ्यामध्ये त्याचं संवर्धन करतो, म्हणजे पाणी देणे, झाडाची व्यवस्थित निगा राखणे. हो, तर 5 वर्षाचा आमचा ग्रुप आहे एक, त्या ग्रुपमध्ये आम्ही काम करतो. अच्छा, दुसरे कारंजेकर आहेत. सर, काय नाव आपलं? मी डॉक्टर पद्माकर मिसाळ. नुकत्याच आता लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या मतदारसंघामध्ये खरं तर अनेक वर्षापासून जे काही महत्त्वाचं म्हणजे शेतमालाला भाव नाही. शेतकरी खरं तर खूप त्रस्त आहे आणि जे काही रोजगार विद्यार्थी शिकलेले आहेत, जे काही तरुण वर्ग आहेत, त्या तरुण वर्गाला कुठल्याही प्रकारच्या रोजगार उपलब्ध नाही आहे. बरं, या येणारे जे 2 उमेदवार आहेत समजा किंवा 3 असतील, यांच्याकडनं काय अपेक्षा असतील आणि तुम्हाला काय वाटतं कोण येऊ शकेल इथे? अपेक्षा एकच आहे की महागाई कमी होणे, रोजगार सुशिक्षित लोकांना रोजगार मिळणे आणि शेतकऱ्यांना हमीभाव शेतीला, हे सगळ्यात महत्त्वाच्या जे आहेत समस्या, ह्या जर खरं तर कमी झाल्या. हा झाला एक राष्ट्रीय प्रश्न झाला. स्थानिक प्रश्न कोणते आहेत कारंजाचे? विकासाच्या बाबतीत कारंजा बरंच मागं राहिलेला आहे. जसा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही आणि शेतकऱ्याकडे शासनाचं भरपूर दुर्लक्ष झालं आहे. शासन शेतकऱ्याकडे जे लक्ष देईल, विकासाकडे जे लक्ष देईल, त्याच्याकडे मतदारसंघाचा कौल राहील. महाविकास आघाडी की महायुती? जो 2 पैकी जो कौल देईल
शेतकऱ्याच्या बाजूने किंवा विकासाच्या बाजूने. 100 पैकी किती मार्क द्याल? 2 पैकी याला तुम्हाला काय वाटतं अंदाज? दोन्ही नवीन उमेदवार दोन्ही महाविकास आघाडी. तुमचं सांगा सर. मी आशिष बंड, मी एक सामान्य नागरिक आहे आणि मला असं वाटतं की सामान्य नागरिकाच्या ज्या मूलभूत समस्या आहे या सगळ्या सोडवल्या गेल्या पाहिजे. आज सामान्य माणसाला जरी हे मतदान वगैरे याचं आकर्षण जरी असलं तरी यांना बाकी गोष्टीशी काही घेणं देणं नाही राजकारणाशी. यांना जे रोजचं जे आहे त्यांना रस्ते पाहिजे आहे, दिवे पाहिजे आहे, पाण्याची व्यवस्था पाहिजे आहे, पर्यावरणाची जपणूक झाली पाहिजे, असं याच्या मूलभूत प्रश्न तुम्ही सांगितलेत या झाल्या पाहिजे, परिपूर्ण झाल्या पाहिजे या. आणि याला न्याय दिला पाहिजे. याची जेव्हा डिमांड होते सामान्य माणसाकडनं तेव्हा हे जे लोकप्रतिनिधी आहे यांनी त्या गोष्टी हेरल्या पाहिजे, त्या वर मांडल्या पाहिजे आणि त्यांचं प्रतिनिधित्व खऱ्या अर्थानं केलं पाहिजे. काय होते एकदा इलेक्शन झाल्यानंतर मग सामान्य माणूस हा तसाच उपेक्षित राहतो आणि यांचं हे राजकारण करत बसतात. त्याच्यामुळे बाकीचा विकाससुद्धा उपेक्षित राहतो. आणि विकास म्हणजे विकासाची व्याख्या म्हणजे सामान्य माणसाला खूप काही मोठं नाही पाहिजे. त्याच्या मूलभूत गरजा त्यांनी परिपूर्ण केल्या, प्रशासनावर थोडासा अंकुश ठेवून त्याच्या जर गरजा पूर्ण झाल्या तर मला असं वाटते की त्याचं मतदान हे सार्थक होईल. असे सर, कारंजाचे जे नागरिक आहेत ते थोडे बुद्धिवादी प्रकारामध्ये मोडतात म्हणून हां बरोबर, म्हणून आम्ही इथे आलो पहिल्यांदा. तर कारंजा शहराचा कल कुठे जातोय? कारंजा शहरातले लोक जरी प्रगल्भ असले तरी सहिष्णू आहेत. सहिष्णू असताना यांना काय, यांच्यावर काही अन्याय झाला, कोणी कसंही वागलं तरी हे एकसारखं सहन करत राहतात. 15-15 वर्ष, 20-20 वर्ष, 25-25 वर्ष यांना जरी न्याय नाही मिळाला यांच्या गरजांसाठी तरी हा सहन करत राहतो. आणि कारंजाच्या लोकांना असं अपेक्षा नाही ना किंवा स्थानिकच असायला पाहिजे. कोणी आलं विकास झाला आणि त्यांनी जर त्यांना कन्व्हिन्स केलं तर कारंजाचे लोक कन्व्हिन्स होऊन जातात आणि त्यांना मतदान करतात आणि मग नंतर त्याचे जे काही परिणाम होतात ते भोगत राहतात. आता मलाही सांगा, वाशिम जिल्हा आपला एवढा मोठा आहे, 26 वर्ष जिल्हा निर्मिती झालेली आहे. तुमच्या कारंजा शहरामध्ये जसं हे गार्डन आहे, वन पर्यटन केंद्र, जिल्ह्यात कुठेच नाही, किंबहुना विदर्भात देखील एवढं मोठं गार्डन नाही. मग तर तुम्ही नशीबवान आहात ना, विकास झाला नाही म्हणतात तरी. गार्डन हा विकासाचा एक पैलू आहे. विकासाचे अनेक हे आहे, म्हणजे आयाम भरपूर आहे. आणि मुख्यत्व जर लोकसभेची जर इलेक्शनचा जर आपण विचार केला तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नावर देश आणि देशाच्या संदर्भातले जे विषय आहे ते घेऊन जे सरकार चालल त्या सरकारप्रती आपण काय म्हणते बांधिलकी ठेवावं असं मला वाटते. आणि जे आपले लोकल प्रश्न आहे, स्थानिक प्रश्न आहे, याच्यासाठी आपण नगर परिषदपासून तर आमदार खासदारपासून जिल्हा परिषद हे वेगवेगळ्या स्थानिक स्वराज संस्था आहे, आपण त्या प्रत्येक ठिकाणी अंकुश ठेवून या समस्या सोडून घ्यायला पाहिजे. किंवा सर्व समस्या काही एकटे हे पंतप्रधान किंवा एकटा मुख्यमंत्री किंवा एकटा आमदार कोणी सोडवू शकत नाही. सर्वांना मिळून जर त्याच्यात सहभाग घेतला तरच कुठली समस्या सोडू शकते असं मला वाटतं. यावर्षी बाण सुटणार की मशाल पेटणार अजून काही निश्चित सांगता येत नाही. तरी पण एक 20-19 काही असेल ना? नाही अजून नाही सांगता येत. अजून समसमान संधी आहे दोघांनाही, पण वेळेवर काय होईल काहीच सांगता नाही. शेवटच्या 8 दिवसात अजून वातावरण वेगळं होऊ शकते, पलटू शकते, तेव्हा वेगळा निकाल लागेल समजा. संमिश्र अशा प्रतिक्रिया आहेत कारंजेकरांच्या. अजून आपण दुसऱ्या चौकात जाऊ, तेथील नागरिकांच्या काय समस्या आहेत, काय अपेक्षा आहेत त्या देखील जाणून घेऊयात. तुर्तास वन पर्यटन केंद्रामधून आपण हा कार्यक्रम इथे एंड करतोय. पुढच्या एका चौकामध्ये जाऊयात, तेथील लोकांच्या काय अपेक्षा आहेत त्या जाणून घेऊयात. पाहत राहा वत्स गुलमला हिव. आज रविवार रोजी आपण वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. उन्हाळा जरी असला तरी आजचं वातावरण थोडंसं बदललेलं आहे. मात्र एकीकडे निवडणुकीमुळे लोकसभेच्या वातावरण चांगलंच तापलेलं दिसतं आणि चौकामध्ये असे गप्पांचे, असे चर्चांचे पड आपण पाहतोय. इथे एक कारंजाचा लोकल ग्रुप आहे आणि चहा पे चर्चा, ॲक्च्युली चहा पे गुड मॉर्निंग ग्रुप नावाचा त्यांचा एक सामाजिक समूह आहे. अनेक वाढदिवस असतील, काही सामाजिक उपक्रम हे कारंजेकर सोबत इथे अनेक दिवसापासून साजरे करतात. अर्थात चहा पे चर्चा म्हटल्यावर लोकसभेच्या निवडणुकावर देखील चर्चा चालूच असेल. बरेचसे मित्रमंडळी इथे आहेत. जाणून घेऊयात नेमकं कारंजेकरांच्या मनामध्ये काय आहे. आणि नमस्कार, काय नाव सर आपलं? माझं नाव सूर्यकांत जिरापुरे. बरं, काय म्हणतो कारंजेकरांचा कल? कारंजाकरांचा कर मला वरून तर असं दिसते की अब की बार 400 पार, पण अंदर की बात ये है की तडीपार. तडीपार का? तडीपार म्हणजे आता कास्तकारांची व्यथा फार दयनीय झालेली आहे आणि याच्या पाठीमागे
कारण त्यांचं धोरण कास्तकारांविषयी जे धोरण राबवलं गेलेलं आहे ते धोरण काही व्यवस्थित नाही आता आहे. हे झाले राष्ट्रीय प्रश्न. स्थानिक वाशिम आणि यवतमाळचा जर विचार केला तर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढत होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे. दोघांमध्ये प्राबल्य कुणाचं दिसून येतं? प्राबल्य आता तसं पाहिलं तर महाविकास आघाडीचं प्राबल्य दिसत आहे, पण काय आजकाल इलेक्शन म्हटल्यावर सांगता येत नाही निकाल येपर्यंत. कुठे हेही खूप चालतं ना. बरोबर. तुमचं काय नाव सर? घनश्याम पालीवाल. मशाल की धनुष्यबाण? धनुष्यबाणचा हा पारंपरिक मतदारसंघ आहे महायुतीचा. नेहमी इथं महायुतीचाच उमेदवार आहे. कारंजेकरांचे दोन प्रश्न. कारंजेकरांचे उद्योग आणि रेल्वे. रेल्वे तर होती ना आपल्याकडे? नाही आहे ना, बंद आहे ना सर. तो व्हायला पाहिजे चालू. मागील 25 वर्ष तर मला वाटतं महायुतीची सत्ता होती. हो सर, होते ना, पण थोडा निष्क्रिय उमेदवार मिळाला होता आम्हाला. यावेळेस आशा आहे आम्हाला. येणाऱ्या खासदाराकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? अपेक्षा उद्योग धंदे व्यापार आणि शैक्षणिकदृष्ट्या सरकारचं एकही महाविद्यालय कॉलेज किंवा काही इथे नाही. कारंजाला तर विदर्भातील शैक्षणिक पंढरी म्हणून संबोधलं जातं. 10वी आणि 12वी पर्यंत. पुढं म्हणजे कॉलेज एकही नाही, गव्हर्मेंट कॉलेज नाही, शासकीय कोणती हे नाही, उच्च शिक्षणाची इथं व्यवस्था नाही आहे. ठीक आहे. चहा पे चर्चा इथे रंगलेली आहे आणि तोच देखील सोबत आहेत. रविवार असल्यामुळे अगदी निवांत मंडळीच्या काय झाली चर्चा? काय चर्चा चालू आहे? कारंजा शहर हे ऐतिहासिक शहर आहे आणि कारंजा शहरामध्ये जवळपास 4 जिल्ह्याच्या मध्य ठिकाणी हे शहर आहे आणि कारंजाचा एवढा विकास या मोदी सरकारमुळे झालेला आहे की कारंजाला समृद्धी महामार्गाचं स्टार्टच इथून कारंजापासून होते. नागपूरपासून मुंबईपर्यंत कारंजाच हे सर्वात समृद्धीला लागून आहे. त्यानंतर कारंजा ते यवतमाळ, कारंजा ते अमरावती, कारंजा ते वाशिम सर्व रस्ते वगैरे सर्व मोदी सरकार नितीन गडकरीजीच्या माध्यमातून हे डेव्हलपमेंट झालेले आहेत. आणि असा विश्वास आहे की जे 400 पारचा जे त्यांनी नारा केलेला आहे, आता इतक्या प्रॉपर कारंजा वाशिम मतदारसंघातली परिस्थिती अजून क्लिअर झालेली नाही आहे, पण 400 पार निश्चितच होईल असा जनमानस आहे लोकांचा. ठीक आहे. सर मला सांगा. मी राजकारणावर बोलतच बरं. कारंजावर काही बोला. कारंजाचं काय समस्या आहेत? बोलतच नाही, इतक्या विचित्र बोलतच नाही राजकारणावर. का बरं? काही कारण? अनर्ड राजकारण. त्याच्यापेक्षा न बोललेलं चांगलं. फक्त तुम्ही सर्व ओरिजिनल करा. येणारा जो काही नवीन उमेदवार आहे, जो कोणी असेल, ताई असतील किंवा येणारे आपले संजय भाऊ असतील, काय अपेक्षा आहेत तुमच्या कारंजेकरांना? अपेक्षा तर भरपूर असते, पण आम्ही हिचं न पाहता देशाचा पाहून राहिलो. कारण की मोदीमुळेच हे जे सर्व व्यवस्थित चालू आहे, भ्रष्टाचाराचं प्रमाण जे कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही खालचा कॅन्डिडेट न पाहता मोदीकडे पाहूनच आम्ही आमचं मत करणार आहोत. ठीक आहे. तुमचा काय कल सांगतो? देशासाठी मोदीची शासन आवश्यक आहे, त्यामुळे आपल्या वरची स्थिती पाहूनच मतदान करायला पाहिजे. तर पत्रकारांना स्थानिक मुद्दे लक्षात त्यांच्या येत असतात. बरीचशी माहिती आहे सर. इथले स्थानिक पत्रकार आहेत, काय सांगाल? कारंजाचा कल काय सांगतो? कारंजाचा कल हा महायुतीकडेच राहील असं मला वाटते. कारण की दरवेळेसच महाविकास आघाडी एक प्रचारात आघाडी घेते, परंतु अंतिम 2-3 दिवसात तो अंडरकरंट जो आहे हा BJPच्याच मागे राहतो. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि हा जो मतदारसंघ आहे हा प्रॉपर शिवसेनेचा मतदारसंघ असल्यामुळे येथील जनता हे सेनेच्याच मागे राहील, भाजपच्याच मागे राहील, शिंदे साहेबांच्या मागे राहील. ठीक आहे. तर संमिश्र अशा प्रतिक्रिया कारंजाच्या या ऐतिहासिक झाशी राणी चौकातून आलेल्या आहेत. एकूण 38 उमेदवार सध्या रिंगणात आहेत. उद्या स्पष्ट चित्र होईल सगळं माघार घेतल्यावर. सध्या तरी 2 महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये लढत सुरू आहे. 2 पैकी कुणाचं प्राबल्य जास्त वाटतं? महाविकास आघाडी, मोदी. 40% 40 सीटा. काय प्रश्न आहेत बरं? कारंजा आणि वाशिम मतदारसंघाचा विचार न करता सगळे लोक, पूर्ण देश सध्या मोदीच्या मागे आहे आणि त्यामुळे मोदीचा उमेदवार जिथे कुठे असेल तोच निवडून येणार आहे. महाराष्ट्रात 42च्या वर महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास आहे. तुमचं काय मत आहे? सहमत आहे. मोदी आहे तो मुमकिन आहे का? बरं, ठीक आहे. तर कारंजा तालुक्यातून आपण आता पाचारण करून मंगरुळपीरला जाणार आहोत. तेथील नागरिकांच्या काय समस्या आहेत, काय अपेक्षा आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि
खरं चित्र तर 4 जूनला स्पष्ट होईलच. तुर्तास आपण वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील लोकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा वत्स गुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला बसा. तालुक्यातून आपण आता मानोरा तालुक्यातील एका गावामध्ये आलेलो आहोत. बेलुरा हे गाव आहे. काही स्थानिक शेतकरी आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय कल म्हणतो इकडचा. नमस्कार, काय नाव आपलं? नमस्कार, बाबाराव मनवर. बरं, काय करता आपण सर? निवृत्त आहात का? हो, निवृत्त. काय करतो त्या अगोदर? शिक्षक होते. काय म्हणतो मग इकडचा कल? इकडचा कल दादा, त्या रॅलीमुळं मला तर वाटते संजय भाऊ देशमुखच येतील असं वाटतं. मी गेलते का रॅलीत? मी नाही गेलो. मग कसे काय म्हणाले? आमच्या गावात लोक गेले होते ना, त्यांनी सांगितलं मला. लोक गेले होते? हो बाप, 2 गाड्या गेले होते आमच्या गावातल्या. 2 गाड्या गेल्या? हो, त्यांनी सांगितलं. आपण स्वतः, मी तर स्वतः गेलो नाही. काय वाटतं, काय प्रश्न आहेत तुमचे अजून? प्रश्न म्हणजे आता अगोदर सांगितलं ना तुम्हाला, शेतीमालाला भाव पाहिजे. कापूस आता तरी बरा भाव वाढला, सोयाबीनला तर काहीच भाव नाही. भाव वाढले पाहिजे. हां, दुसरे एक ज्येष्ठ मतदार आपल्यासोबत आहेत. काकाजी, आतापर्यंत किती वेळा मतदान केलं तुम्ही लोकसभा विधानसभा? 10 ते 12 वेळ केलं. प्रत्येक वेळ केलं का? प्रत्येक. न चुकवता? न चुकवता. काय सांगतो तुमचा कल, अनुभव काय सांगतो? कोण येईल? अनुभव तर वरची तर लेवल तर त्याची आहेच, मोदीची. पण खालच्या बाबतीत जर म्हणाल लोकसभेच्या वेळेस, यावेळेस जिल्ह्यामध्ये काय? वाशिम जिल्ह्यामध्ये संजय देशमुखचं जास्त बरं आहे. बरं. कशामुळं? कारण लोकलिटी त्यांच्या मागे जास्त आहे आणि पुन्हा कार्यकर्ता सुद्धा आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काय करता? किती शेती आहे? शेती 4.5 एकर. बरं, आबादानी आबादानी आहे का शेतीमध्ये? समाधानात का? हां. भाव वगैरे काय? सध्या भाव काय नाही सध्या. काय काय असतं शेतीमध्ये? हे कपास, तूर, सोयाबीन. कापूस, तूर, सोयाबीन. ठीक आहे. धनुष्यबाण आणि मशाल यापैकी कोण? मशाल. मशाल का बरं? हे संजय देशमुख. पण का? ते म्हणजे लोकॅलिटी त्याच्या मागं खूप आहे. लोकॅलिटी जास्त आहे. हां हां. एक शेतकरी आहेत आपल्यासोबत, प्रगतिशील पत्रकार देखील आहेत. काय समस्या आहेत मानोरा तालुक्याच्या? सर, मानोरा तालुक्यातनी जे आहे तर यावर्षी शेतमालाला भाव नसल्यामुळं परिवर्तन व्हावं अशी नागरिकांची इच्छा आहे. तर संत्र्याला भाव नाही, शेतमालाला कोणत्या परिवर्तन तर होणारच नाही, कारण 5 टर्म खासदार असलेल्या भावनाताईंना तिकीट नाही मिळालं. तर एक मशाल येईल किंवा धनुष्यबाण येईल, परिवर्तन होईलच. तुम्हाला काय अपेक्षा आहे? संजय देशमुखची चालू आहे चर्चा जास्त तुमच्या गावामध्ये? हो, आमच्या गावामध्ये आणि तालुक्यामध्ये पण. तर मानोरा तालुक्यातील बेलुरा या गावातून स्थानिक शेतकऱ्यांच्या ह्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकून घेतल्या. मानोरा शहरामध्ये जाऊयात आपण, त्यानंतर मंगरुळपीरवासियांच्या काय प्रश्न आहेत, काय त्यांचा कल आहे तो देखील आपण जाणून घेऊयात. कुठे जाऊ नका, पाहत रहा वत्स गुल्म लाईव्ह. कारंजा मानोरा या 2 विधानसभा क्षेत्रातील जनमत माहिती करून घेतल्यानंतर आपण वाशिम विधानसभेच्या मंगरुळपीर या तालुक्यामध्ये आलेलो आहोत. काही लोकल माझ्यासोबत आहेत. काय नेमके त्यांचे प्रश्न आहेत, काय त्यांचा कौल आहे, आपण ते जाणून घेऊया. काय तुमचं नाव? अजहर मिर्झा. काय हवा आहे इकडची? आधी काय सध्या 9 तारीखच्या नंतर होईल, जे काय होईल 9 तारखेच्या नंतर. काहून काय आता छाननी झाली नाही, विड्रॉल झाले नाही, काहीच नाही. आणि इथे काय तरी देखील लढत असेल ना कोणामध्ये? लढत दोघंच उमेदवार आहे ना. समनक जनता पार्टी देखील मैदानात आहे यावर्षी. हो ना. नाही नाही, त्याचं काहीच नाही. फक्त इतकाच आहे, ते भावनाताईची तिकीट कटली, विषय संपला. त्यालाही तिकीट भेटली असती तर तरी फाईट चांगली होती होती. आता ते बाहेरचं उमेदवार आहे, ते त्याला कोणी ओळखत नाही. हां, जनता कोणी ओळखत नाही, कोण आहे बाई काय आहे, कोणी पाहिलं नाही त्याला. बरं, तुमचं काय मत आहे? आमचं तर मोदीच्या मागं, मोदीच्या वाशिमसाठी? हां, वाशिम यवतमाळसाठी. मोदीनं कोणाले दगडाले शेंदूर फासला तरी मोदी. मत देणार? नाही, 100%. इथलं समीकरण काय म्हणते मग? राजश्री पाटील आहेत, देशमुख आहेत. पाटील 100% निवडून येणार. ते आहे, बाहेरची लोकांची नाराजी आहे, पण 100% निवडून येणार. लोकांची लय नाराजी आहे आणि फाईट तगडी आहे. सोपं नाही त्याले, कारण ते इम्पोर्टेड उमेदवार आहे. आणि मग त्याले असं वाटलं की इम्पोर्टेडचा शौक आहे मंगरूळ तालुक्यातल्या लोकायले, म्हणून ते आहे ना ते त्याला. पण ते भारी आहे, हे तर मोदीच्या नावावर येणार. फाईट तगडी आहे. काही स्थानिक पत्रकार माझ्यासोबत आहेत. ठाकूर साहेब, काय म्हणतो कल तुमच्या गावचा? सध्या
या वाशिम जिल्ह्यामध्ये मतदार कन्फ्यूज आहे. मतदार कन्फ्यूज आहे की एकतर उमेदवाराची अनिश्चितता की त्याच्यामुळे तिकीट याच्याकडे जाणार त्याच्याकडे जाणार. लोकसभाचे उमेदवार जे आहेत त्यांचे लोकांपर्यंत म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. त्यांचा संपर्क कमी झालेला आहे. मंगरुळपीर शहराचे 2-3 प्रश्न असतील ना काही प्रामुख्याने? हा मोठे प्रश्न आहेत. इथं एकही मोठा हार्ट स्पेशलिस्ट किंवा असा दवाखाना नाही आहे. दवाखान्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. दवाखान्याचं म्हणजे इथून जाण्यापर्यंत काही पेशंट दगावतात. हा मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरा मोठा प्रॉब्लेम आहे की इथं रोड तर गडकरी साहेबाच्या माध्यमातून जे हायवे गेलेले आहे त्याच्यामुळे चांगले, पण गावात परिस्थिती बरोबर नाही आहे. तोच म्हणजे नेहमीचा प्रश्न वीज असो, त्याच्यानंतर रोड. 76 वर्षापूर्वी प्रश्न होते ते अद्याप कायम आहे असं तुम्हाला म्हणायचं? हा, तेच प्रश्न. दुसरे एक पत्रकार आहेत सुधाकर भाऊ, तुम्ही देखील कव्हर केलेलं आहे हे विधानसभा लोकसभा. काय म्हणतो यावर्षीचा? यावर्षी तर अशी परिस्थिती आहे, कभी खुशी कभी गम असंही म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. कारण परिस्थिती अशी आहे की स्थानिक सोडून जिल्ह्याच्या बाहेरचे जे काही लोक इथं आता सध्याच्या परिस्थितीतनी त्यांचा एक उहापोहा पाहिजे होता त्या पद्धतीनं नाही आहे. आणि परिस्थिती अशी झालेली आहे की कोणाला मतदान करावं हे तर सर्वात मोठा प्रश्न मतदारातून एक उद्भवतो आहे. कारण कसं झालं की कोणाला कशा काम सर्वात महत्त्वाचं काम महत्त्वाचं असते. काम कोणं केलं, काय नाही. आता परिस्थिती अशी झालेली आहे की मतदान कोणाला करावं हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण ज्या लोकांनी मतदारसंघात काम करायला पाहिजे होतं आणि काम करून त्या लोकांना निवडून दिल्याची एक प्रथा असते, परंतु हे वेगळंच झालं. आता नेमकं काय समजावं याच्यातली काही एक फळी दुरून खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि तुम्हाला याचा कौल करतोयच. ठीक आहे, नक्कीच. तर तिकीट मिळण्याच्या अगोदर बऱ्याचशा राजकीय पक्षामध्ये द्विधा मनस्थिती होती. ते उमेदवार होते, मात्र मतदारामध्ये देखील हीच संभ्रमावस्था कायम आहे. चित्र स्पष्ट व्हायला अजून काही दिवस बाकी आहेत. त्यानंतर देखील आपण एक सविस्तर आढावा घेणार आहोत. तुर्तास मंगरुळपीरवासियांचे जे काही प्रश्न आहेत ते आपण पाहिलेच असतील आणि जे काही चित्र स्पष्ट होईल ते 4 जून नंतर आपण पाहणारच आहात. 2004 नंतरच्या लोकसभा निवडणुकीनंतर वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली होती आणि पुनर्रचना झाल्यानंतर अकोला म्हणजे अकोल्यामधील रिसोड आणि मालेगाव हे 2 तालुके अकोला पश्चिम या लोकसभेतनी समाविष्ट करण्यात आले होते आणि आपल्या यवतमाळचा भाग, यवतमाळचा पुसद, दारव्हा, दिग्रस आणि राळेगाव हे 4 तालुके सोबतच म्हणजे हे 4 विधानसभा आणि कारंजा आणि वाशिम ह्या 2 विधानसभा अशा एकूण 6 विधानसभा आपल्या या वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये येतात. आणि सध्या मी आहे अकोला जिल्ह्याच्या अगदी सीमेवर, म्हणजे इथून पुढे 2 किलोमीटरनंतर अकोला जिल्हा सुरू होतो कासमार तांदळीपासून. सध्या आम्ही फेटरा बॉर्डरवर आहे आणि बऱ्याचपैकी 50 जणांना आम्ही काही प्रश्न विचारले होते, त्यांच्या काही समस्या, अपेक्षित असणारा उमेदवार. तर अतिशय चुरशीची लढत होताना इथे आता दिसणार आहे, कारण की महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत राजश्री पाटील, त्यानंतर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत संजय देशमुख, या दोघांमध्ये देखील अतितटीचा सामना होण्याची शक्यता उमेदवारांनी दिलेल्या एकंदरीत कलावरून आपल्याला इथे पाहायला मिळते. जरी संजय देशमुखांना प्रचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असला किंवा मग महायुतीच्या उमेदवार पाटीलताई या देखील अलीकडे त्यांच्या नावाची घोषणा झाली, तरी देखील समसमान कल दोन्ही बाजूंचा दिसून येतो. या दोन्ही ज्या आघाडीचे जे काही पॉलिटिकल पार्टीज आहेत यांच्या व्यतिरिक्त समनक जनता पार्टी, कारण की बंजारा बहुल हा मतदारसंघ असल्यामुळे समनक जनता पार्टीचे डॉक्टर अनिल राठोड हे देखील मैदानात आहेत, त्यामुळं त्यांचा देखील प्रभाव जनमानसातून दिसून येत आहे. आणि एकंदरीत या लोकसभेचं चित्र 4 जून नंतर स्पष्ट होईलच, मात्र तुर्तास महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अतिशय चुरशीची लढत आपल्याला होताना दिसते. जे काही प्रश्न पूर्वीचे होते, रस्ते असतील, वीज असेल, शेती समस्या असतील किंवा मग रोजगाराच्या समस्या असतील, या समस्या 76 वर्षापूर्वीच्या ज्या समस्या होत्या त्याच समस्या लोक आजही सांगतायत. मात्र समृद्धी महामार्गासारखे जरी हवे झाले असतील, मात्र इंटरनल जे काही रस्ते आहेत या रस्त्यांसंदर्भात जनमानसामध्ये थोडीशी नाराजी आहे.
बघूया आता येणाऱ्या 4 जून रोजी काय निकाल लागतो ते. मात्र हा आढावा, हा एकंदरीत जनमत तुम्हाला कसं वाटलं यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा. वाशिमचा आढावा आम्ही स्पेशल घेणार आहोत. तुर्तास वाशिम याच्यामधील कारंजा, मानोरा आणि मंगरुळपीर हे 3 तालुके आपण कव्हर केलेत. पुन्हा आपण भेटूयात वाशिमच्या एका विशेष ब्लॉगमध्ये. व्हिडिओ जर्नालिस्ट सचिन राणे आणि गजानन गवईसह वत्स गुल्म लाईव्हसाठी राम धनगर, भेटरा, वाशिम.